नमस्कार. जागतिक महिला दिन विशेष बातमीपत्रात आपलं सर्वांचं कोकण संवादमध्ये मनापासून स्वागत. जागतिक महिला दिनानिमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मंडळी, दरवर्षी 8 मार्च हा दिवस जगभर जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या महिलांनी एकत्रितपणे मोठी ऐतिहासिक निदर्शनं केली. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत संघटित होऊन केलेला हा पहिला मोठा संघर्ष मानला जातो. त्यानंतर 1910 मध्ये विविध देशातील महिला प्रतिनिधींसह कार्यकर्त्या क्लारा झेडगी यांनी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा ठराव मांडला आणि त्याला मंजुरीही मिळाली. स्त्री शक्तीचा साक्षात्कार म्हणून या ऐतिहासिक निर्णयाकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आणि हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मानला जाऊ लागला. मंडळी, या दिवसाला अशी पाश्चिमात्य पार्श्वभूमी मानली तर वर्षातील या एकाच दिवसाला आपण स्त्री वर्गाला महत्त्व देतो, तिचा सन्मान करतो. पण हे कुठेतरी विसंगत वाटते. वर्षाच्या 365 दिवसांपैकी फक्त आजचा एक दिवस तिच्या कर्तृत्वाचा सन्मान ठरून बाकीच्या दिवसांचे तिचे महत्त्व कमी होणे किंबहुना ते करणे हा तिच्यावरील अन्यायच. खरं तर तिच्या सोशिकतेची, त्यागाची, प्रेमाची उंची इतकी अफाट आहे की राहिलेले 364 दिवसही कमी पडतील. आपल्या देशातील स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे. शेतीतील मजुरांपासून ते घरात आपल्या कुटुंबासाठी घरातील कामे करून राबणाऱ्या महिलांसाठीही हा दिवस तिच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. तिने कुटुंबासाठी झिजवलेलं आयुष्य म्हणजे आपण पुनर्जन्म घेऊनही तिचे पांग फेडू शकत नाही असे आहे. जसा मोठा हा सन्मान आहे, स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी. आज इथे सर्व स्त्रिया आनंदित दिसतात, पण त्या खऱ्या अर्थाने आनंदित आहेत का? ती आहे तेवढी स्वतंत्र झाली आहे का? आजही ती असुरक्षित आहे, अत्याचाराला बळी पडत आहे. मात्र तिच्या त्यागाची, प्रेमाची उंची आपण कधीही मोजू शकत नाही. मंडळी, ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचं दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाची महती ओळखून तिला शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, हिरकणीसारखी एक आई होऊन गेली. ती स्वतःच्या बाळाच्या प्रेमापोटी रायगडाचा कडा उतरून दिली. झाशीची राणी होऊन गेली. तिने बाळ पाठीवर बांधून ती लढली. देश रक्षणासाठी झालेल्या पतीच्या निधनानंतर आपल्या पोटच्या पोराला पुन्हा देशसेवेसाठी लढ म्हणून सांगणारी, हजारो अनाथांची माय म्हणून जगलेल्या सिंधुताई, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी धैर्यशीलपणे खंबीर उभ्या राहणाऱ्या रमाबाई आंबेडकर, आपल्या कुटुंबासाठी झिजणारी, घर सांभाळणारी आई, वहिनी, बहीण, मैत्रीण, आत्या, आजी ही सगळी आदिशक्तीचीच रूपे आहेत. संस्कार वेलीवरची ती म्हणजे त्यागमूर्ती. ती म्हणजे एक आयुष्याचं विद्यापीठ आहे. नात्याची वीण कशी जपावी हे तिच्याकडून शिकावं. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण. अपना वजूद भुलाकर हर किरदार निभाती है. अपना वजूद भुलाकर हर किरदार निभाती है. यह वो देवी है जो घर को खुशियां बांटती है. यह वो देवी है जो घर को खुशियां बांटती है.